नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका पॉझिटिव्ह व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं अंदाजा आलाच असेल की आजचा व्हिडिओ कोणा संदर्भात आहे ते. तर आज आपण बेसिकली मेघांजली कोळी या ज्या आपल्या ताई आहेत, सगळ्यांच्याच लाडक्या ताई आहेत, तर आज आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. तर मी ऑलरेडी यांच्यावरती 1-2 व्हिडिओ केलेले आहेत. मला पुन्हा व्हिडिओ का करावासा वाटला, का करायला भाग पाडलेला आहे, हे आपण पुढे जाणून घेणारच आहोत. पण मला आधी ह्या 3 ज्या आपल्या रोस्टर्स मावशी आहेत ना, त्यांना बोलायचं आहे. आपली ही जी शिशी मावशी, फनाली जी फणा काढून असते, नागिनीची विषारी फणा काढलेली नागिन, त्याचबरोबर ती फॅन्ड्री तर नाही, कुत्र्याच्या वरची अवकाद आहे तिची, पण ती फॅन्ड्री. तर ह्या ज्या 3 आपल्या मावश्या आहेत ना, ह्या हात धुवून मेघांजली ताईच्या मागे लागलेल्या आहेत. म्हणजे काय ह्या लोकांना, म्हणजे काही टॉपिक आता मिळत नाही आहे, काही कंटेंट मिळत नाही आहे, म्हणून उठसूट ह्या अशा पिसाळलेलं कुत्रं जसं असतं ना, तसं आता ह्या पिसाळलेल्या आहेत, कंटेंटच्या मागे ह्या पळत आहेत. पण ह्यांना कंटेंटच मिळत नाही आहे, त्यामुळे उठसूट रिपीट आपलं ह्याच 3-4 लोकांना ह्यांनी टार्गेट केलेलं आहे त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे. जसं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं, ते कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा, ते अजिबात सरळ होत नाही. तसंच ह्या 3 जणींचं आहे बघा. तर मावशांनो, तुम्हा 3घींचा मला इतका राग आलेला आहे ना, प्रचंड राग आलेला आहे तुम्हा 3घींचा. कारण की तुमच्या 3घींमुळे, म्हणजे निगेटिव्ह पसरवणाऱ्या ह्या बिनबुडाच्या 3 बायकांमुळे मलासुद्धा खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागलेला आहे. म्हणजे मी पॉझिटिव्ह गोष्टी स्प्रेड करते, पॉझिटिव्ह गोष्टी ब्लॉगर्स लोकांबद्दल किंवा समाजातील एखाद्या विषयाला धरून बोलते, सांगते. सगळं काही पॉझिटिव्ह असतं माझ्या व्हिडिओमध्ये. थंबनेलसुद्धा माझे पॉझिटिव्ह असतात. मी कधीच कोणाबद्दल चुकीचे किंवा वाईट नाही बोललेली. हां, जर मला काही सजेशन्स द्यायचे असतील तर ते सुद्धा अगदी मी सभ्य, सुसंस्कृत आणि सुशिक्षित भाषेमध्ये सांगत असते. ह्यांच्यासारखं हगलं मुतलं किंवा घाणेरड्या आणि नीच भाषेमध्ये मी कधीच कोणाबद्दल नाही बोलली. तरीसुद्धा या बोलतात ना, बिनबुडाच्या बायकांमुळे ना माझ्यावरती सुद्धा प्रायव्हसी कंप्लेंट बसलेली आहे. इतका राग आहे ना मला ह्या बायकांचा. मी लवकरच ह्या 3घींची सुद्धा पोलखोल करणार आहे मंडळी. लवकरच यांच्यावरती एक धमाकेदार व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. तर तुम्ही जस्ट वेट अँड वॉच मावशांनो. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आज मी फक्त मेघांजली ताईबद्दल बोलणार आहे. तर ह्या रोस्टर्स मावशांना म्हणजे फक्त 2च गोष्टीचा प्रॉब्लेम आहे मेघांजली ताईबद्दल. एक तर ती देवपूजेचं दाखवते, आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती फ्रीमध्ये प्रोडक्ट्स घेते, ती अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करते, ती लोकांची दिशाभूल करते. म्हणजे वारंवार त्यांच्या व्हिडिओमध्ये त्याच 2-3 गोष्टी मेन्शन केलेल्या असतात, आणि वारंवार तिला तेच बोलत असतात. तर मला तुम्हाला विचारायचं आहे मावशांनो, म्हणजे तुम्हाला काय देवाने अक्कल नावाची गोष्ट दिली का हो? म्हणजे देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही असंच इतरांच्या घरामध्ये घुसून उचापत्या करत होतात वाटतं, हो की नाही? तर तुम्हाला अक्कल तर शून्य अक्कल आहे तुम्हा 3घींना. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, देवाचं दाखवणं किंवा देवपूजा करणं यात चुकीचं काय आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लोक मला द्या. अरे आता म्हणजे आत्ताचं समाज, आत्ताचं जे वातावरण आहे ते इतकं म्हणजे राक्षसी वृत्तीने भरलेलं आहे ना. लोक इतक्या राक्षसी वृत्तीला जात आहेत, निगेटिव्हिटीकडे वळत आहेत, आणि त्यात बरीच भर म्हणजे तुमचे व्हिडिओ असतात. तुम्ही लोकांना अजून निगेटिव्हिटीकडे घेऊन जात आहात, लोकांमध्ये राक्षसी वृत्ती तुम्ही निर्माण करत आहात. म्हणजे तुम्ही मेघांजलीला नावं ठेवता, त्या ताईंना तुम्ही नावं ठेवता, तुम्ही काय करत आहात ते मला सांगा. तुम्ही तर म्हणजे शेण खाता, बाकी सगळं खाता, टिंब ते चालतं. पण त्याच्या अपोजिट जाऊन जर मेघांजली ताई पॉझिटिव्ह व्हिडिओ दाखवत आहे, देवाचं दाखवत आहे, देवपूजेचं दाखवत आहे, जेणेकरून समाजामध्ये एक पॉझिटिव्हिटी पसरत आहे, लोकांना समाधान मिळत आहे, शांती मिळत आहे, सुख, प्रेम, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह भावना लोकांपर्यंत पोहोचवत आहे ती ताई, तर त्यात तुमचं काय जळत आहे, काय कमी होत आहे?
म्हणजे समाजामध्ये आता इतका दुराचार वाढलेला आहे, हिंसा वाढलेली आहे, सगळीकडे अत्याचार वाढलेले आहेत, इतकी कुकर्म लोक करत आहेत. अगदी म्हणजे इतकं काही आपण आता ऐकत आहोत ना, अगदी मन सुन्न होतं, बेचैन होतं, फ्रस्ट्रेशन होतं, या राग येतो, चिडचिड होते. आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह भावना आहेत ना, ह्या सगळ्या निगेटिव्ह भावना काढून टाकण्याचं काम ह्या मेघांजली ताईचे व्हिडिओ करतात अक्षरशः. आणि तेच जर चांगलं काम, एक पॉझिटिव्ह काम तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून जर होत असेल तर त्यात तुमचं काय दुखतं, म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मी तर सांगते, तुमचे व्हिडिओ बघून ना फक्त आणि फक्त प्रत्येकाच्या मनामध्ये द्वेष, तिरस्कार, राग, चिडचिड, हिंसा, अत्याचार अशा निगेटिव्ह घाणेरड्या आणि राक्षसी वृत्तीच्या भावनाच निर्माण होतात प्रत्येकाच्या मनात. आणि हा माझासुद्धा अनुभव आहे, कळलं ना? त्यामुळे तुम्ही काय असं खूप महान काम करत आहात किंवा तुमचं हे कर्म तुम्हाला फिरून येणार नाही आहे आणि खूप डेंगे हाकता ना, तुमचं सगळं वर काढून तुम्ही अगदी अभिमानाने सांगता ना की आमचं कर्म खूप चांगलं आहे, आम्ही काही चुकीचं करत नाही, तर हा तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे. आणि हा भ्रमाचा फुगा जेव्हा फुटेल ना ढमकरणं, तेव्हा तुमची चांगली वाजणार आहे, चांगली फाटणार आहे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही लोक. म्हणजेच मेघांजली ताईचे व्हिडिओ इतके प्युअर असतात, शुद्ध असतात, अगदी प्रामाणिकपणा असतो तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून, अगदी मन प्रसन्न होतं. तिचे कमेंट्ससुद्धा तुम्ही बघा, लोक म्हणजे कमेंटच्या माध्यमातून सांगतात की माझं मन बेचैन असतं तेव्हा मी तुझे व्हिडिओ बघते, तेव्हा माझं मन प्रसन्न होतं. म्हणजे ही किती किती पॉझिटिव्ह गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि मला तर वाटतं म्हणजे हजार व्यक्तींमधनं आपण एका व्यक्तीचं जरी मन जे आहे ते अगदी प्रसन्न करू शकलो किंवा एखाद्याला हजारामधनं एखाद्याला जरी आपण आनंद देऊ शकलो ना, तर आपला हा जो माणूस जन्म आहे ना, तो सार्थकी लागला असं आपण म्हणतो. पण एकालाच नाही तर अगदी लाखो लोकांना तिच्या व्हिडिओमध्ये अगदी पॉझिटिव्हिटी मिळते, त्यांचं मन प्रसन्न होतं, आनंद मिळतो. तर त्यात चुकीचं असं काहीच नाही आहे हो. म्हणजे आता आपण बघू शकतो सोशल मीडियावरती, समाजावरती म्हणजे घातक परिणाम करणारे असे कितीतरी व्हिडिओज आहेत. टी व्ही सिरियलच्या माध्यमातून, पिक्चर्सच्या माध्यमातून किती किती घाणेरड्या गोष्टी दाखवल्या जातात, समाजाला अगदी कुकर्माकडे नेलं जातं, अगदी राक्षसी वृत्ती लोकांमध्ये निर्माण केली जाते या सगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून. तेव्हा त्या सगळ्यांबद्दल बोलायला तुमच्या तोंडामध्ये काय टिंब भरलेलं असतं का हो मावशांनो? हां, उठसूट अगदी ह्या 4-5 लोकांनाच टार्गेट करायचं, कारण की तुम्हाला माहिती आहे आपण काहीही केलं तरी हे लोक आपलं काही वाकडं करू शकत नाही. पण जर एखाद्या दुसऱ्या लोकांबद्दल किंवा एखाद्या ताकदवर व्यक्तीबद्दल जर आपण बोललो तर ते लोक आपली चांगलीच फाडतील, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही काही दुसऱ्या लोकांच्या नादी लागत नाही. उठसूट तुम्ही ह्याच लोकांना टार्गेट करता आणि यांच्या जीवावरती तुमचे इथपर्यंत चॅनल जे आहे ते चालू आहे. तर हा विषय खूप मोठा आहे. तुमची जेव्हा मी वाजवणार आहे ना, तेव्हा डिटेलमध्ये सगळं बोलणारच आहे मी या विषयावरती. आणि मंडळी, ह्या म्हणजे रोस्टर्स बायकांचं काय म्हणणं असतं, दुसरा एक मुद्दा, की हिला खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या फ्रीमध्ये मिळतात, लोकांकडनं ही फुकटच्या वस्तू घेते आणि त्याच गोष्टींचं प्रमोशन करते. म्हणजे हिला सगळ्या गोष्टी फुकटच्या हव्या असतात. म्हणजे आता प्रमोशनसाठी एखादी वस्तू आपल्याकडे येणं, यालासुद्धा स्वतःची लायकी बनवावी लागते, स्वतःचं भाग्य असावं लागतं, कळलं ना? ते तुमच्या नशिबात तर नाहीच आहे हो. त्यामुळे तुमचं ना असं जळफळाट होत आहे की इतके सारे गिफ्ट्स तिला मिळत आहेत आणि इतक्या लोकांचे आशीर्वाद, प्रेम तिला मिळत आहेत, हे तुम्हाला बघवत नाही आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करून वेगळ्या पद्धतीने लोकांना काहीही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हाला का बरं प्रमोशन्स मिळत नाही आहेत? तुम्हाला का बरं कोणी गिफ्ट पाठवत नाही किंवा तुम्हाला का बरं कोणी 2 प्रेमाचे शब्दांनी भरलेलं असं पत्र पाठवत नाही आहे? कारण की तेवढी तुमची लायकी नाही आहे. तुम्ही फक्त आणि फक्त लोकांच्या चुका काढणं, लोक म्हणजे देव जरी असेल ना तरी त्यालासुद्धा तुम्ही शिव्या घालणाऱ्यातल्या बायकांमधनं तुम्ही आहात, कळलं का तुम्हाला? म्हणजे यांचे व्हिडिओ इतके निगेटिव्ह असतात ना की ज्यांच्यावरती हे लोक व्हिडिओ करतात ना त्या व्यक्तींना किती त्रास होतील, त्यांच्या परिवारातील लोकांना किती त्रास होत असेल, त्या व्यक्तीला स्वतःला किती त्रास होत असेल, याचा ह्या बायका अजिबात विचार करत नाही. उलट यांनी ह्या ब्लॉगर्स लोकांचे आभार मानले पाहिजे की यांच्या जीवावरती यांचं चॅनल चालत आहे, यांच्यामुळे यांना रीच मिळत आहे. पण नाही, उलट ह्या
त्यांचीच बदनामी करतात. म्हणजे जिस थाली में खाया उसी थाली में छेद किया, अशा कुकर्माच्या कुप्रवृत्तीच्या या बायका आहेत मंडळी. आणि दुसरा एक मुद्दा काय असतो की धुणी भांडी दाखवतात. अरे त्यांनी धुणी भांडी दाखवू दे, रेसिपीज दाखवू दे, देवाचं दाखवू दे, किंवा अजून त्यांची काय पर्सनल लाईफ त्यांच्या ऑडियन्स सोबत शेअर करू दे. मी म्हणते तुमचं तिकडे काय कमी झालं? तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी गेली की तुमच्या नवऱ्याची प्रॉपर्टी गेली की तुमची इज्जत गेली ते मला सांगा. तुम्ही का त्यांच्या फंद्यामध्ये पडता? तुम्हाला जर त्यांचे व्हिडिओज आवडत नसतील, एखादा तुम्ही त्यांच्यावरती पॉडकास्ट केला, ठीक आहे, सोडून द्या ना. उठसूट अगदी हागलं मुतलं आठवड्यातून 3-4 व्हिडिओ एकाच व्यक्तीला धरायचं आणि त्यांच्यावरतीच बोलायचं. म्हणजे काय अर्थ आहे काय या सगळ्या गोष्टीला? काहीच नाही आहे. आणि तुमचं हे पॉडकास्ट तर नाहीच आहे. तुमचं चॅनल फक्त आणि फक्त एखाद्याला हरासमेंट करणं, टॉर्चर करणं, मानसिक आरोग्य एखाद्याचं बिघडवणं, हेच तुमच्या चॅनलचा उद्देश आहे. पण हे सगळं फिरून आहे ना तुमच्यावरतीच येणार आहे, हे सुद्धा तुम्ही लोक विसरू नका. मेघांजली ताई, मला तुला इतकंच सांगायचं आहे की ह्या बिनबोड्याच्या 3 बायकांमुळे ज्या चिंधी आहेत, तुझ्यासाठी शून्य आहेत तुझ्या पुढे, तुझ्या ऑडियन्स पुढे, तर ह्यांचं बोलणं तू अजिबात मनावर घेऊ नको. कारण की लाखांच्या वरती लोक तुझ्यावर प्रेम करणारी आहेत, तुला भरभरून आशीर्वाद देणारी आहेत. तर तू त्यांच्याकडे बघ. त्यांना बघून तू अगदी उमेदीने, पॉझिटिव्हिटीने उभी राहा आणि अगदी जिद्दीने यांच्या नाकावर टिचून दररोज व्हिडिओ टाक. धुणी भांडीची व्हिडिओ टाक, रेसिपीची टाक, अगदी बाथरूम साफ करतानाची सुद्धा व्हिडिओ टाक. कारण की यांना तेच करायचं आहे, तुझं खच्चीकरण करायचं आहे, तुला मानसिक त्रास देऊन तुझं चॅनल यांना बंद करायचं आहे. हाच यांचा उद्देश आहे. कळलं का तुला ताई? त्यामुळे तू अजिबात कुठच्याही, म्हणजे ह्या बिनबुडाच्या बायकांचं म्हणजे काय नशीब आहे हे त्यांना सुद्धा माहिती नाही. यांचे काय कुत्र्यासारखे हाल आहेत घरामध्ये, समाजामध्ये, हे तुला पण कळलंच असेल आता. त्यामुळे तू ह्यांचं एकही शब्द मनाला लावून घेऊ नको. अगदी जिद्दीने उभी राहा आणि अगदी आत्मविश्वासाने तू तुझ्या कामाला लाग. कारण की तुझे व्हिडिओ बघून अगदी लाखो लोक पॉझिटिव्ह होत आहे, लोकांमध्ये चांगले विचार येत आहे आणि हीच आपल्या समाजाला गरज आहे. त्यामुळे तू दररोज जिद्दीने आणि अगदी आत्मविश्वासाने व्हिडिओ टाक. आम्ही दररोजच तुझ्या व्हिडिओची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. मी जेव्हा तुझे कमेंट्स वाचत असते ना, तेव्हा खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं मला. त्या कमेंट वाचूनच मला असं वाटतं की खरंच आपण इतक्या लोकांमध्ये चेंज घडवत आहोत, इतक्या लोकांचं मन आपण प्रसन्न करत आहोत, इतक्या लोकांना आपण म्हणजे आपलं प्रेम मिळत आहे इतक्या लोकांचं. ही किती भाग्याची गोष्ट आहे. आणि हे भाग्य ह्या बायकांच्या नशिबात नाही आहे ना, त्यामुळे त्यांना त्रास होत आहे, बाकी काही नाही. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि येणारा व्हिडिओसुद्धा धमाकेदार असणार आहे, त्यामुळे येणारा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया लवकरच. बाय.